नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आज हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये आहोत आणि हा 9218 जाकी चना आहे. या प्लॉटला आजच्या तारखेत पूर्ण 53 दिवस पूर्ण कंप्लीट होतात. 11 नोव्हेंबरची पेरणी आहे 2024. तर आजची तारीख आहे 3/2025. तर बघा, सुरुवात झाली आहे. फुल याला आपल्या हरभऱ्याला फुल लेट का आले, म्हणजे सुरुवात का झाली, लेट फुल याची सुरुवात का झाली, तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो. बरेचसे शेतकऱ्यांनी कमेंट केली की फुल तर यायला पाहिजे, फुल लेट आहे आणि पाण्याचे नियोजन तुमचे चुकले. तर काय झालं आपल्या चण्याला की फुल लेट आले? तर बघा शेतकरी मित्रांनो, कारण एकच आहे, एकच कारण आहे त्याचं, की आपणही पाणी दिलं आणि वरचाही पाणी आला. आपल्या परिसरात अवकाळी पाणी आला शेतकरी मित्रांनो. तर त्या पाण्याने काय झालं, सुरुवात झालेलीच आहे. हे बघा, फुल दाखवतो मी पहिल्यांदा. हे बघा, हे बघा फुल फुल याला सुरुवात झालेली आहे आपल्या चण्याला. हे बघा, इकडे आहे आपला चना. 35-36 दिवसाचा होता त्यावेळेस आपण पाणी द्यायला सुरुवात केली, कारण की फुल सुटायच्या अगोदर आपण पाणी दिलेलं होतं. कारण की तीच अवस्था असते. नुकतंच निंदन झालेलं होतं, चना पाण्यावर आलेला होता. 35-36 दिवसांनी आपण पाणी दिलं, कारण की 40-45 दिवसांनी आपला चना फुलावर सुटतो आणि वाढ त्याची फुल धरून झाली पाहिजे. याच कारणाने आपण पाणी दिलं, आपण तिसरं पाणी. तर झालं काय, आपण पाणी दिलं आणि लगेच फुल अवस्थेच्या काळात अवकाळी पाणी आला आणि त्याची पुन्हा अवस्था चालू झाली वाढीची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे धुवारी होती, ढगाळ वातावरणही होतं, तर सूर्यप्रकाश नव्हता शेतकरी मित्रांनो. असा जसा आज सूर्यप्रकाश तुम्हाला जसा सूर्यप्रकाश तुम्हाला दिसत आहे तसा सूर्यप्रकाश नव्हता. काय होते, धुवारी जर सुटली तर वातावरणाचा ऑक्सिजन कमी होते, सूर्यप्रकाश नाही भेटत, प्रकाश संश्लेषण नाही होत. या पानं आहे याचे प्रकाश संश्लेषण नाही होत बरोबर धुवारीमुळे. मग ह्या हरभरा कसा खाद्य तयार करणार, कशी वाढ होणार हरभऱ्याची? आणि धुवारीत हरभऱ्या पिकाची वाढ खुंटते ढगाळ वातावरणामुळे, धुवारीमुळे, आणि बुरशी पण येते. म्हणून तो 4-5 दिवस आपला हरभरा ह्या स्तब्ध झालेला होता आणि फूल काही कुठे दिसले नाही. हे कारण होते शेतकरी मित्रांनो आपल्याला फूल न दिसण्याचे आणि फूल न सुटण्याचे. आणि म्हणूनच मी झेप मारलं शेतकरी मित्रांनो, की बा आपणही पाणी दिलं आणि वरचाही पाणी आला, ह्या निसता येल्या नाही जावा यासाठी आपण झेप मारलं. म्हणजे फुल यासाठी, जसं तर नॅचरलच फुल चांगलं आहे, नॅचरल फुल गड कमी होते नॅचरल फुलाची, पण नैसर्गिक आपत्ती आली होती. म्हणजे कशी, धुवारी, ढगाळ वातावरण आणि पाणी. जर आपण कोणत्याही पिकाला पाणी दिले तर ते शेतकरी मित्रांनो त्याची वाढी अवस्था जागृत होते. म्हणजे वाढीलाच लागतो, तो नुसता वाढते. पहिले तो वाढते, नंतर जसजशी जमिनीमधली ओल कमी होते तसतशी आपल्याला फळधारणा पिकाला दिसायला सुरुवात होते. जसा आपला हरभरा, हे बघा, हे बघा, फुल यायला सुरुवात झाली, एकट दुक्कट फुल दिसते. हे बघा, आता 53 दिवस झाले फुल यायला, म्हणजे सुरुवात झाली. तर आता 60, 65, 70 दिवसाचा होईल तेव्हा फुल आपल्याला चांगले दिसणार शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटमध्ये. बघा, ज्या भागात धुवारी पडली असेल, ज्या भागात अवकाळी पाणी आला असेल, अशीच अवस्था आहे शेतकरी मित्रांनो. बघा, आणि आपल्या हरभऱ्याची वाढ साधारणतः टोंगो आहे सध्याच्या परिस्थितीत. पूर्ण एक सारखी वाढला नाही आहे, कमी जास्त वाढ आहे चण्याची. कारण की कोणतंच पीक सारखं वाढत नाही शेतकरी मित्रांनो, कमी जास्त हाईट राहतेच. कारण की जरी आपली काळं रान असेल, तरी काळी माती आहे आपली शेत, तरी पण सारखी वाढ नाही होत, कमी जास्त. जसं इथंच बघा, इथे चना जास्त वाढलेला आहे. हे बघा, हे वाढलेला चना, इथे फुल आहे आणि त्याच्या साईडचा चना बघा लहान आहे, कमी जास्त झाडाची हाईट आहे, असा सारखा आहे नाही. प्रत्येक शेतकऱ्यात हीच अवस्था आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच आताही चना बघितलं तर कमी जास्त वाढ आहे चण्याची, सारखे झाड नाही आहे. तर तुम्हाला हा प्लॉट कसा वाटला शेतकरी मित्रांनो? आणि तुम्हाला मी कारण सांगितलंच काय कारण होतं तर, म्हणून आपण लवकरच झेप घेतली.
म्हणजे जेणेकरून वाढ नाही व्हावा, तो डायव्हर्ट झाला पाहिजे फुल धरण्याच्या इकडे. हा आपला चना, हे बघा, यानं ब्रँचेस पण चांगले केले आणि फुल पण धरायला सुरुवात झाली. हे बघा, काय ब्रँचेस बघा, फुटवे बघा, चांगले फुटवे आहे. आणि खार पण सुरुवात झाली याला. जसजसा याला खार येईल तसतसा याला फुलं येईल, घाटे धरण आता सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो कमेंट केली की तुम्ही चमत्कार मारा. चमत्कारही मारले आहे शेतकरी मित्रांनो. मी चमत्कारही म्हणजे आता बंद केला आहे चमत्कार मारणं. चमत्कारनं काय होते शेतकरी मित्रांनो, की तो वाढतो निसता आणि फुल आल्यानंतर त्याचं फुल जे कन्वर्ट नाही होत घाट्यामध्ये, त्याचे एकच हे कारण आहे. तर तुमचाही हरभरा 53-55 दिवसाचा झाला असेल तर तुमच्याही हरभरा फुल आले, नक्की कमेंट करून सांगा. फुल यायला सुरुवात झाली काय? ज्यांनी पटपाणीचा हरभरा आहे त्यांच्या तर हरभऱ्याला आलेच असेल शेतकरी मित्रांनो फुल. कारण की पटपाण्याची मुई लवकर खोल जाते आणि याची जे मुई आहे स्प्रिंकलरच्या पाण्याची, हे धीरे धीरे जाते. कारण की स्प्रिंकलरचं पाणी धीरे धीरे मुरते आणि पटपाणी एकादमानं मुरत जाते पटकन. कारण की मुरत जाते आणि ते पटपाणी हे थेंब थेंब मुरते. जसजसं आपण पहिलं दुसरं तिसरं पाणी देऊ तसंच तो जास्त खोलमध्ये जाते पाणी आणि जास्त ओल खोलमध्ये तेव्हाच जाते जेव्हा आपलं 3-4 पाणी आपल्या हरभऱ्याला देणं होते आपल्या जमिनीच्या आवश्यकतेनुसार. तेव्हा खोल जमिनीत खोल जास्त ओल खोल जाते आणि तेव्हाच याची मुई खोल जाते शेतकरी मित्रांनो. ह्या स्प्रिंकलरचा तुषार सिंचनचा फायदा आहे. आणि पटपाणी डायरेक्ट मुरतच जाते. म्हणून त्याचे हरभऱ्याचे पटपाण्याची जो हरभरा असतो तो लवकर खोली जातो आणि सपाट्याने वाढतो. तो जसजशी वयाने येत राहते तसतसा तो वाढतो. ह्या पटपाण्याचा आणि स्प्रिंकलरचा फायदा आहे. तर हेच कारण होते शेतकरी मित्रांनो आपल्याला हरभऱ्याला फुल लेट यायचे. म्हणून तुम्ही झेप मारलं जेणेकरून लवकर कन्वर्ट झालं पाहिजे, डायव्हर्ट झाला पाहिजे हरभरा आपला फुल धरायला. हे बघा सुरुवात तर झालीच. चांगले फुल आहे. आता काय होईल शेतकरी मित्रांनो, आपण पाणी दिले आणि 5-5 तासाचे पाणी का, तर शेतकरी म्हणतात तुमचं पाण्याचे नियोजन चुकलं. तर 5 तासाचं पाणी याच कारणाने दिले कारण की जेव्हा हरभरा आपला, जसा आता हरभरा आहे 18 इंचीचा सुई आहे, तुम्ही बघितलीच आहे पूर्ण दाटला. जर याला घाटे धरले, समोर जर पाणी द्यायचं काम पडलं तर आपल्याला पाणी द्यायला खूप त्रास होतो नंतर. त्याच कारणाने मी 1 घंटा पहिलेच वाढून दिला, पहिलेच पाणी देऊन दिले, नंतर पाणी द्यायचं काही कारण नसलं पाहिजे. याच ओलीमध्ये आला पाहिजे आपला चना. तर आता खार झुमून राहिला, खार येऊन राहिला शेतकरी मित्रांनो आपल्या हरभऱ्याला. जसजसा खार येईल तसतसा या फुलावर येईल, घाटे पण पकडणार आणि वातावरणही पोषक आहे. आजचं थंडी पण पडून राहिली आणि सूर्यप्रकाश पण पाहिजे. आता असंच वातावरण पाहिजे. 3-4 वाजता थंडीला सुरुवात होते आणि पहाटेपर्यंत थंडी राहते 9-10 वाजेपर्यंत. तर जास्तच जर कडकली शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात तर रात्रीला धुपट लावा. म्हणजे एखादं सोयाबीनचं कुटार, म्हणजे वातावरणात गरमाट पाहिजे जेणेकरून फुलगड नाही झाली पाहिजे. आणि ते फुलगड अति थंडीमुळे होते. जास्त थंडीमुळे जर फुलगड झाली तर उत्पन्नात घट येते. तर जर जास्त थंडी असली शेतात जर धुपट असला, गरमाट राहते आणि ते जे फूल आहे थंडी आणि थोडंसं गरमाट लवकर घाट्यामध्ये कन्वर्ट होऊन जाते ते फूल. तर आपला तिथं फायदा होईल. तर तुम्ही धुकं लावा आपल्या शेतामध्ये बघा. आणि धुवारी पडली होती तर आपण टिल्ट मारले ताबडतोब, कारण की धुवारीचा असर लवकर होतो आपल्या हरभरा पिकावर फास्ट. फुलाचा आकारही मोठा आहे हे बघा. तर बस हेच कारण होते शेतकरी मित्रांनो आपल्याला आपल्या हरभऱ्याला फुल लेट येण्याचे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली शेतकरी मित्रांनो नक्की कमेंट्सद्वारे सांगा, कारण की तुमची कमेंट माझ्यासाठी अमूल्य आहे. तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सुरुवात तर झालीच आहे.
तर प्रत्येक व्हिडिओ मी टाकणार आहो, अपडेट देणारच आहो मी आपल्या हरभऱ्याची. आणि तुम्ही सांगा तुमच्या हरभऱ्याची काय अवस्था आहे, फुल आले का, फुल झाली का सुरुवात. ज्या शेतकऱ्यांच्या पट पाण्याचा हरभरा असेल, नक्की चांगला वाढलेला असेल, पूर्ण दाट झालेला असेल, म्हणजे सुया पूर्ण पॅक, नाही का. तर आता इथेच थांबूया आपण, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.